हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग त्याला सुरुवात करूया. गावाच्या टोकाला असलेलं मोरे पाटलांचं मोठं घर दिवसा शेतकरी आणि मजुरांनी गजबजलेलं असायचं, पण रात्री मात्र तिथे वेगळंच गूढ वातावरण असायचं. पाटलांचा मुलगा विक्रम उंच, मजबूत पण काळा-सावळा रंग शहरातून शिकून गावात परतला होता. त्याचं लग्न रुचिकासोबत ठरलं होतं. रुचिका ही गोरी, नाजूक शहरातली मुलगी, स्वभावाने हट्टी आणि थोडी दिखाऊ. लग्न झाल्यावर सुरुवातीचे काही दिवस ठीक गेले, पण रुचीच्या मनात सतत एक विचार कुरतडत राहिला. मी एवढी सुंदर आणि हा नवरा असा काळा-सावळा. सुरुवातीला तिने हे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या शहरी मित्र-मैत्रिणींच्या चेष्टा तिला अस्वस्थ करायला लागल्या. एका रात्री शेतातून काम करून आलेला विक्रमने रुचिकाला हळूच मिठीत घेतलं. पावसाच्या सरी खिडकीतून आत डोकावत होत्या. विक्रमच्या हातातील उष्णता आणि त्याचा दमट श्वास तिच्या मानेला लागत लागला. रुचिका क्षणभर थबकली. तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले, पण लगेच मनात दुसरा विचार नाही, मी हे आयुष्य असं नाही जगू शकत. तिने त्याला अलगद दूर सारलं. दिवसेंदिवस विक्रम तिच्यावर प्रेमाचं ओझं टाकत होता आणि रुचिका मात्र त्या सगळ्यातून पळ काढायचा विचार करत होती. एका दुपारी ती आपल्या मैत्रिणी मनीषाला भेटायला गेली. तिथे बोलताना मनीषाने हळूच कानात सांगितलं, ऐक, जर खरंच त्याच्यापासून सुटका हवी असेल तर हे घे. तिने एक लहान बाटली रुचिकाच्या हातात दिली. आत हलक्या पिवळसर रंगाचं द्रव होतं. थोडंसं दूध टाकून दे. काही तासात काम तमाम. त्या रात्री विक्रम अंगणातल्या झुल्यावर बसून रुचिकाशी गप्पा मारत होता. पावसाच्या सरी परत सुरू झाल्या होत्या. तो प्रेमाने तिचा हात धरून म्हणाला, रुची, तू माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी संपत्ती आहेस. त्याच्या डोळ्यातलं खरं प्रेम पाहून तिचं मन क्षणभर हललं, पण मनीषाचं सांगणं आठवायचं. तिने मन कठोर केलं. ती स्वयंपाकघरात गेली, दूध गरम केलं, बाटलीतील थोडंसं द्रव टाकलं. हात थोडे थरथरत होते. विक्रमने दूध घेतलं, हळूच एक घोट घेतला आणि अचानक कप बाजूला ठेवत तिच्याकडे पाहून म्हणाला, रुची, तुला माहितीये, मी तुझ्यासाठी शहरातील नोकरी सोडली, फक्त तुला सुख देण्यासाठी. त्या शब्दांनी रुचिकाच्या आत काहीतरी तुटलं. तिला जाणवलं की रंगामुळे ती ज्या व्यक्तीला नाकारत होती तो खरं तर तिच्यासाठी जीव ओतणारा होता. ती रडत त्याच्या मिठीत शिरली आणि कपातलं दूध तिने स्वतःच सिपमध्ये ओतून दिलं. त्या रात्री पहिल्यांदाच रुचिकेने विक्रमला पूर्णपणे स्वतःकडे येऊ दिलं. बाहेर पावसाचा आवाज, आत त्यांच्या उष्ण श्वासांचा संगम. सावळ्या अंगावर तिने गोरे हात फिरवत होते आणि विक्रमच्या डोळ्यात तिला फक्त प्रेम दिसत होतं. सकाळ झाली तेव्हा रुचिका त्या बाटलीकडे पाहून हलकीच हसली आणि ती कायमची विहिरीत फेकून दिली. मित्रांनो, कशी वाटली आजची कथा कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन कथा ऐकायच्या असतील तर तुम्ही चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा, कारण पुढचा व्हिडिओ जे येईल तो नोटिफिकेशन पहिल्याच